माझ्याकडे काम केलेलं आहे, त्या अधिकाऱ्याला सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. चुकत असेल तर त्यामुळे माफ करायचं नाहीच. संतोषचं घराचं वर्णन येताना ते गाडीमध्ये सगळा व्हिडिओ पाहत होतो. घर काय घरचा काही लोकांचे व्हिडिओ काढलेला आहे, कुठं जेव झालंय, कुठून गळतंय, कसे ते बसायचे, कसे उठायचे, हे सर्व झालेलं आहे. परंतु पैशाची मस्ती आणि राजकीय ताकदीचा जो वापर या ठिकाणी झाला तो अत्यंत भयानक आहे. एक मस्तीमध्ये फिरणारा माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं, तो कोणी असेल, कोणत्या पक्षाचा असेल, कोणाचा पाठिंबा असेल, पाठबळ असेल, त्याला सोडणार नाही म्हणजे नाही, हे त्याने दिलेलं एक शब्द विधानसभेमध्ये. मला वाटतं तुम्हाला काही दिवसात त्याची प्रचिती सुद्धा येईल. हा देशमुखावर झालेला अन्याय नाही किंवा त्याचा झालेला खून नाहीये. हे जे सरपंच सर्व आले बाहेर गावचे, यांच्या मनामध्ये तीच दहशत निर्माण झाली. आता हे लोक सगळीकडे चालायला करतात, म्हणून आताच त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या प्रकारचे आम्ही आहोत. मी मागच्या घटनेमध्ये सुद्धा सांगितलं, बदलापूरच्या घटनेतही सांगितलं होतं की अशा ज्या काही प्रवृत्ती असतात ना, त्यांना दिवसा घावड्या जरी मारलं तरी लोक त्याच्यामुळं पेढे वाटतील, काही नाराज होणार नाही. आणि म्हणून आज आपण यांना न्याय द्यायच्या भूमिका असलो पाहिजे. कोण कोणत्या पक्षाचा, कोण कोणत्या जाती धर्माचा, कोणाची चलती आहे, कोणाची नाही चलती, हा विरोधी का सत्ताधारी, हा विषय आपल्यासमोर नाही. आपल्याकडे माणुसकी म्हणून या विषयाकडे आपण पाहिले पाहिजे. सरकार काय मदत करेल ते करेल. आम्ही सुद्धा देशमुख कुटुंबाच्या बरोबर आहोत. त्यांना जी काही मदत आहे ती आमच्याकडून पूर्ण केली जाईल. पक्ष म्हणून आम्ही त्यांना मदत करणार आहोत. ती मदत थोड्या उद्या सामंत मदतही करतील. परंतु ह्या घटना बीडमध्ये जर घडल्या, आता ही बीडमध्ये कोणताही अधिकारी जर त्याची बदली झाली तर तो म्हणतो बीड सोडून महाराष्ट्रात कुठेही द्या. हे चित्र या बीडचं आहे. आम्हाला तुम्ही गडचिरोलीत टाका, आम्हाला तुम्ही कोणत्याही ठिकाणी टाका, पण बीड मध्ये नाही म्हणतो. कारण की बीड मध्ये वातावरण एवढं खराब आहे. आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं व्हायचं ते अधिकारी ठरवत नाही, ते तिकडचे पुढारी ठरवतात. असं जे काही चित्र निर्माण झालंय ते बीडसाठी चांगलं नाही. 4 लोकांमुळे बीड नाही, बीड हे सर्व लोकांचं आहे. त्या लोकांनी हे बीडचं राजकारण बदललं नाही. मला संतोष सारख्या सर्वसामान्य माणसाचं 15 वर्ष सरपंच राहणं सोपं नाहीये. आणि एखादा माणूस जेव्हा असं कळमळीने काम करतो आणि त्याच्या अंगावर वार घेऊन तो आपली यात्रा संपवतो, मला वाटतं त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात तुला पाहायला मिळालेलं. म्हणून सरपंच तुम्ही सर्वजण आलेला निश्चितच सगळ्या माहिती गोष्टीची मी तातडीने शिंदे साहेबांना सुद्धा सांगतोय, फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतोय. आधी दादा आधी त्यांना सुद्धा याची सगळी जाणीव झालेली. एक लक्षात तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शिंदे साहेबांना आम्ही जे काही सांगू ते प्रामाणिकपणे सांगू, त्याच्यामध्ये कुठेही फेरबदल होणार नाही. आज 2 लहान लहान मुलं विशेष आहे, राहायला घर नाही, पुन्हा उद्याचं भवितव्य काय माहित नाही, त्यांना अटक होईल की नाही माहित नाही. उद्या एखादा मुलगा पुन्हा या रस्त्यावर फिरला तर हे कुठं पडून जातील असं भीतीदायक वातावरण काय. तुम्ही आम्ही किती दिवस इथे थांबणार आहोत. आपण येऊ, सांत्वना देऊ, निघून जाऊ. परंतु ज्या कुटुंबाला इथं राहायचंय त्याला आधार काय, त्याचं कुटुंब कसं चालेल आणि त्या कुटुंबाला संरक्षण कसं मिळेल ही भूमिका आमची आहे. म्हणून आरोपीला अटक ही केल्याच जाणार. तुम्हाला 2-3 दिवसामध्ये याचा सर्व रिझल्ट आताच काही बातमी येत होती तर ती मी कन्फर्म करतोय. त्याला कुठेतरी अटक केली असं म्हणतात, परंतु जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्याचं भाष्य करणं योग्य नाही. परंतु या 2-3 दिवसामध्ये आरोपीला अटक ही केलीच जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला माफ केल्या जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. म्हणून तुम्ही निश्चित झालेली घटना ही आपण आता दुर्दैवी आहे. संतोषला आपण वापस आणू शकत नाही, परंतु निश्चित त्याच्या आपल्याला शांती मिळण्यासाठी त्याच्यावर केलेला ज्यांनी वार केला त्याला फाशीच्या तत्त्वावर घेऊन जायचं काम हे सरकार निश्चित करेल. एवढं मात्र तुम्हाला आश्वासित करतो. त्याच्या कुटुंबियाला सुद्धा सांगेल की तुम्ही एकटे नाही. आता हा जनरेटर जो आहे
तुमच्या बरोबर यासाठी उभा आहे की घटना ही चुकीची घडली. जर संतोष तुझं कशा प्रकरणात असतात, संतोषने जर काही चुकीचं काम केलं असतं, संतोष जर इतर काही गोष्टीमध्ये अडकला असता तर हे लोक इथे थांबले नसते. या लोकांनी म्हणलं असतं संतोषही असा होता. परंतु संतोष बद्दलची आज जी सहानुभूती आहे त्याचं असलेलं राजकारण त्या ज्या पद्धतीने त्यांनी केलं ते पाहता संतोष सारखा सरपंच हा सुदैवाने मिळतो, परंतु काही लोकांना खटकल्यामुळे त्याचा झालेला अंत हा शिवसेना पक्षाच्या तर्फे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो, परंतु त्याच्या कुटुंबाला दिलासा द्यायचं काम आमचा पक्ष सुद्धा करेल आणि सरकारची भूमिका जी आहे ती या आरोपीला अटक करण्याची आहे. त्याचा तुम्हाला प्रत्यय सुद्धा या 2-3 दिवसात येईल. पुन्हा एकदा आपण सर्वजण या अन्यायाला कधीही घाबरू नका, त्याला दाबण्याचा प्रयत्न करू नका. जर काही घडलं ना, आरोपीला अटक झाली तर आम्ही स्वतः सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू, तर तो कुठेही कायदे केल्या जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. परंतु सरकार माझ्या नीती पाहिलेलं आहे ते या 2-3 दिवसामध्ये कारवाई ही कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही खड्ड्यात, कोणत्याही बोगद्यात जरी तो लपलेला असेल तर त्याला अटक केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद. परत एक विनंती आपल्याला, महाजन साहेबाला सक्तीच्या रजेवर पाठवले, त्यांना परत केसला मात्र जॉईन करू देऊ नका एवढं विनंती. तर परत ह्या म्हणजे पुन्हा आणखी त्या हस्तक्षेप होते. चला बैठ.